नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. मंडळी, मी आता इकडे तुम्ही बघता पूर्ण सगळं नीट एकदम लाईट बीट इकडे रिंग लाईट वगैरे लावली. तर आता आपण एक छोटासा व्हिडिओ शूट केला, इंट्रो शूट आहे, तो आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. तो व्हिडिओचा हे शूट चालू आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी त्या व्हिडिओसाठी आणि त्या सिरीजला चालू करण्यासाठी, कारण खूप मजा येणार आहे आणि तुमच्याशी कनेक्ट व्हायला भेटणार आहे मला रोजच्या रोज. तर असं काहीतरी असणार तो ब्लॉग. तर आता बघा इकडे पुढे स्क्रिप्ट लिहिलेली आणि इकडे पसारा आहे. हा पसारा इग्नोर करा. छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, जी स्वराज्याची राजमुद्रा होती, ती आपण गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं ना. गणपती आपला चॅनलवरती ब्लॉग येतो, तुम्ही जाऊन बघा. त्या बनवलेली आपण ही राजमुद्रा आहे, संपूर्ण कागदाची पुट्ट्याची आपण ही बनवली आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरचं जे समाधी मंदिर आहे ते आपण इकडे बनवलंय आणि याची सिरीज देखील आपल्या चॅनलवर आहे, तर बघायला विसरू नका. तर मंडळी, उद्या आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेण्यासाठी मार्केटमध्ये, किंवा जाताना कुठे भेटला तर आपण घेणार आहे नक्की. तर आता मी शूटिंग करतो आपला ब्लॉग आणि मग नंतर एडिट वगैरे करेल, तुम्हाला तो लवकरच बघायला भेटेल. आणि मग चला मी कामाला लागतो. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आता मी इथे नाश्ता करतोय, चॉकोज खातो, कारण खायला काहीच नाही. सकाळ सकाळी काहीतरी खाऊन निघायला पाहिजे. बाहेर तर दूध आणि चॉकोजचा पॅकेट होता, तो घेतला टाइमपास साठी खायला. आता आपण खाली जाणार, आता क्रिकेट खेळायला जाणार आहे आणि त्यानंतर रात्री आपला एक ठिकाणी जाणार आहे, आपण शिवजयंती सोहळ्याला भेट देणार आहे आपण तिकडे जाऊन. असा काहीतरी आपला आजचा ब्लॉग असणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सगळे खाऊन झाले, आता निघतोय. चला, सगळे खाली वाट बघतात. थंडी कमी होते आणि आता गरमी वाढत चालली. उन्हाळ्याचा सीझन होतो ना आता. तर चला मंडळी, आता आम्ही डम्पिंगला क्रिकेट खेळायला चाललोय. लेट्स गो. अरे पंक्चर झाली. अरे बाबा बाबा, अरे काय रस्त्यावर असे खेळ पडायला लागले तर कसं व्हायचं. तर मंडळी, खेळून झालंय आणि आता घरी चाललोय. संपूर्ण ग्राउंड बघा खाली झालाय, कारण सगळ्यात शेवट आम्हीच जातो आणि सगळ्यात पहिले पण आम्हीच येतो. वन साइड प्रॅक्टिस चालू आहे नडा. आता घरी जातोय. चला मंडळी, आताच घरी आलोय आणि आता मम्मीने मस्तपैकी रुअफजा दिलाय, तर त्याला मी रुअफजा पितो. ठिकाणी येता येता रस्त्यामध्ये भरपूर ठिकाणी झेंड्यांची स्टॉल लागलेले आणि त्याचबरोबर एरियात नाक्या नाक्यात गल्ली गल्लीमध्ये आपल्या महाराजांचा आनंदाचा क्षण सगळे साजरा करतात. त्याचा ते बघून मला खूप आनंद होतोय. आणि आता मम्मी पण देखील रेडी झाली इकडे बघा. तर मम्मी पण चालले शिवजयंतीला खाली. काय करणार? शिवजयंतीला जाऊन शिवाजी महाराजांची मिरवणूक निघेल. हा, पालखी मिरवणूक असेल, जाणार बघा. वाघीण ही बघा, आमची वाघीण आणि हा वाघिणीचा बछडा. आता इकडे आपली महाराजांची फ्रेम आहे राज्याभिषेकची आणि ही आपण बनवलेलं महाराजांचं रायगडावरचं समाधी मंदिर आणि ही राजमुद्रा. तर आपण हे पुसून घेऊया आणि पूजा करून घेऊया आपण फ्रेमची. चला ना, आता महाराजांची मिरवणूक चालली ही बघा. मंडळी, दोन्ही गाड्यांना झेंडे लावल्यात. ही तेजसची गाडी आणि ती माझी गाडी आहे. कसे वाटतात झेंडे, कॉमेंट मध्ये नक्की सांगा. मंडळी, मम्मी इथे जेवते आणि आम्ही इथे टीव्हीवर रायगडचा व्हिडिओ लावलाय. सायको प्रशिलचा व्हिडिओ आहे, मजा येते बघायला. आणि मग आता थोडा वेळ आराम करेन आणि मग आपल्याला आज संध्याकाळी जायचंय. जयवीर हनुमान मित्र मंडळाने आपल्याला बोलवलंय, तर त्यांनी आमंत्रण केलंय, तिकडे आपल्याला जायचंय. चला आता आराम करतो थोडासा. मंडळी, आता आम्ही सगळे चाललोय पाचपकाडीमध्ये. शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. हा, ये लवकर आहे, तिथे भेट द्यायला. सगळी मुलं रेडी आहेत, तर बाकीचे येतात, सिद्धू पार्थ वगैरे येतात. तर आम्ही सगळे चाललोय. काय बोलतोय? मला ऍक्च्युअली झालं पाहिजे बोलतो. नाही रे भाई, चुकीचं आहे भाई, चुकीचं आहे. झालं तुमचं दर्शन? मी जरा येतो जाऊन.
सूर्य मावळू शकतो, चंद्र झाकला जाऊ शकतो, पण महाराष्ट्राच्या मातीतील हा तेजस्वी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कधीच मिटू शकत नाही. ही केवळ जयंती नाही, ही प्रेरणेची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची आठवण आहे. जिजाऊने आपल्या एका छोट्याशा बछड्याला रामायण महाभारत सांगून रायगडच्या सिंहासनावर बसवले. एका मातेने आपल्या लेकराला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि त्या स्वप्नासाठी एका मराठी माणसाने संपूर्ण मुघल आणि आदिलशाही सोबत लढा दिला. त्या सिंहगर्जनेसाठी, त्या तलवारीच्या धडाक्यासाठी आणि त्या स्वराज्याच्या तेजासाठी आजही महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक धडधडणारे हृदय शिवाजी महाराजांचे नाव घेते. शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे न्याय, शिवराय म्हणजे आपल्या भूमीशी निस्वार्थ भक्ती. आजही जेव्हा गडाच्या कड्यावर उभा राहतो तेव्हा वाटतं हाच तो किल्ला जिथे शिवबा धावत असतील, हाच तो परिसर जिथे मराठ्यांचे घोडे दिमाखात दौडत असतील. हा फक्त इतिहास नाही, ही आपली ओळख आहे. ही जयंती फक्त एक दिवस नाही, तर ती शिवरायांच्या विचारांची शपथ आहे. चला आज पुन्हा एकदा गर्जना करूया. जय भवानी, जय शिवाजी.